नमस्कार मंडळी, मी नेहास रेसिपी अँड टिप्समध्ये आपलेच मनपूर्वक स्वागत करीत आहे। केळ्यांचे वेफर्स किती छान दिसत आहे। तर केळीची वेफर्स ही सर्वांनाच आवडतात। बऱ्याच वेळा आपण करायला जातो पण ती नरम पडतात किंवा पाहिजे तशी होत नाही। तुम्हाला खरं सांगते, मी कधीच बाहेरून केळीची वेफर्स विकत आणत नाही। नेहमी मी घरीच बनवत असते। बघा, ह्यामध्ये मी हळदचा देखील वापर केलेला नाही, जेणेकरून याला पिवळा असा रंग येईल। बऱ्याचशा महिला हळद आणि पाणी मिक्स करून त्यामध्ये मीठ टाकून तेलामध्ये थोडं थोडं अर्धा चम्मच सोडतात, जेणेकरून वेफर्सला छान असा रंग येत असतो। पण मी तसं काही केलेलं नाही। बघा, मी इथे केळी घेतलेली आहे। आता सर्व केळी सोलून घेणार। तर ह्या टोकाला केळीच्या खालच्या आणि वरच्या टोकाला मी काढून घेणार व बघा, असं मध्यभागी मी ह्या केळीला इथून चिरून घेणार। हे बघा, असं चीर दिल्याने काय होतं, केळीची साल ही पटकन निघत असते। तुम्हाला दाखवते, अगदी सहज पहा। आणि मंडळी, एक टिप्स ह्यामध्ये अशी की जेव्हा आपण ताजी केळी आणतो ना, त्याला फार असा त्यामध्ये पाणी असते, म्हणजे चिकटावा, जेणेकरून आपण जेव्हा केळी सोलतो ना, तर आपले हात देखील काळे पडतात किंवा कपड्यांना देखील डाग पडतात। तर केळी एखाद तास उन्हामध्ये राहू द्यायची। त्याने काय होतं, केळीचा हा चिकटावा दूर होतो आणि सालीही पटकन निघत असतात। बघा, मी असे मधोमध केळीला चीर देऊन पटापट ही केळी सर्व सोलून घेणार। तर ही वेफर्स बनवल्यानंतर महिनाभर मस्त असे कुरकुरीत राहतात, अजिबात नरम पडत नाही। तर मंडळी, मी केळी ही जास्त सोलून घेणार नाही। केळी जास्त प्रमाणामध्ये सोलून घेतली तर ती लगेच काळी पडायला लागतात। आणि जर तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये केळी सोलायची असेल, म्हणजेच त्यासाठी तुम्ही एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर त्यामध्ये सर्व केळी टाकून द्यायची, जेणेकरून ही केळी काळी पडणार नाही। पण आता आपल्याला ही केळीची वेफर्स लगेच करायची आहे, म्हणजेच मी सर्व ही केळी लगेच सोलून चिप्स करायला घेणार। म्हणजे मी पाण्यामध्ये आता ही केळी टाकत नाही। तर मी इथं गॅसवरती तेल हे तापवायला ठेवलेलं आहे। तेल छान असं कडकडीत होत आहे तोपर्यंत बघा, मी इथं ही खिसणी घेतलेली आहे। तर ह्या खिसणीची अशी लहान मोठी साईज होत असते। तर मला इथं बारीक आकाराचे केळीचे वेफर्स करायचे आहे। तुम्हाला जाड हवं असल्यास तुम्ही जाड देखील करू शकता, पण जाड असे हे कुरकुरीत होत नाहीत आणि आपण करायला जातो तेव्हा नरम देखील पडत असतात। हे बघा, असं खिसणीवरती केळं घ्यायचं। तर इथं मला गोल केळीचे वेफर्स करायचे नाहीत, मला लांब लांब केळीचे वेफर्स करायचे। तर ते कसे करायचे बघा, अशा प्रकारे उभं केळं पकडायचं नाही, असं आडवं खिसणीवरती केळीचे वेफर्स खिसायचे आणि कढईच्या वरती असं खिसणी बघा, मी किती वर पकडलेली आहे, अशाच प्रकारे पकडायची। त्याने काय, आपल्या हाताला आस लागत नाही गॅसची। आणि केळीचे वेफर्स हे कडकडीत तेलामध्येच टाकायचे। त्याने काय, आपली वेफर्स ही नरम होत नाही आणि एकमेकांना ते चिटकत देखील नाही, तेल कडक असल्यामुळे। आणि असं केळीचे वेफर्स खिसून घेतल्यानंतर असं झाऱ्याने थोडंसं पलटून घ्यायचं, त्याने ते एकमेकाला चिटकणार नाही व गॅस हा हाय फ्लेमवरती करून घ्यायचा। बघा, मस्त असे हे अगदी 3 ते 4 मिनिटमध्ये हे वेफर्स हाय फ्लेमवरती केल्याने होत असतात। तर झाऱ्याने देखील आपल्याला समजतं की हे वेफर्स झालेले आहेत। काहीही यामध्ये करायला अवघड नाही, अगदी सोपे आहेत वेफर्स घरी बनवायला। मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत बघा। तुम्हाला
आवाज ऐकून कळलंच असेल, मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत आणि आवाज पण मस्त येत आहे। तर आता हे मी तुम्हाला लांब आकाराचे वेफर्स कसे बनवायचे हे दाखवलं आणि आता आपण गोल आकाराचे वेफर्स कसे बनवायचे ते पाहूया। तर मंडळी, मला असं वाटतं की जगातील सर्वात सोपी रेसिपी असेल तर ती केळीचे वेफर्स बनवायचीच असेल, कारण त्यामध्ये अवघड असं काहीच नाही। अगदी नवशिकाऊसुद्धा सहज बनवू शकतील। तर बघा, गोल केळीचे वेफर्स करण्यासाठी मी केळीला असं उभं पकडलेलं आहे आणि एकाच दिशेमध्ये हे वेफर्स बघा करत आहे। केळी अशी सरळ न्यायची, परत परत तसंच करायचं, आपल्याकडे परत ओढायची नाही। त्याने काय, केळीच्या वेफरचा शेप ही बिघडेल आणि ते जमणारसुद्धा नाही। असं एकाच डायरेक्शनमध्ये करायची, लांब असो किंवा गोल असो। बघा, मस्त असे गोल वेफर्स होत आहे। तर मंडळी, ह्यामध्ये मी दुसरंसुद्धा केळीचे वेफर्स आता असेच गोल करून घेणार। तर व्हिडिओ तुम्हाला कुठेही जराही आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासोबतच तिथं घंटीचे बटन दिलेले आहे, त्यावरतीही प्रेस करा। त्याने काय होईल, माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल। मस्त असे झाऱ्याने कुटून घ्यायचे, जसं आपण लांब आकाराची केळीचे वेफर्स केले सेम तसंच। तर तुम्ही बघितलं असेल, मी केळीचे वेफर्स करत असताना हळदीचा पाण्याचा वापर केलेला नाही। तर तुम्हाला जर करायचं असेल तर ती कृती सांगते। अर्धी वाटी पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी अर्धा चम्मच हळद टाकायची आणि मीठ टाकायचं आणि ते पाणी जेव्हा आपण हे वेफर्स तळण्याला टाकतो ना कढईमध्ये, तर त्यामध्ये अर्धा चम्मच असं कडकडत्या तेलामध्ये टाकून द्यायचं। त्याने काय, आपल्या वेफर्सला छान असा पिवळा रंग देखील येतो। पण मी तसं केलेलं नाही, माझ्या मुलांना तसं आवडत नाही, म्हणून तुम्हाला जर तसे आवडत असतील तर, मला जास्त तिखट नको म्हणून यावरती मी थोडं तिखट आणि मीठ घालत आहे असं, आणि मिक्स करून घेणार दोघं हातांनी, जास्त नाही, अगदी थोडं चवीनुसार। जर तुम्हाला जास्त तिखट हवं असल्यास तुम्ही यावरती जास्त तिखट देखील टाकू शकता असं। तर हे वेफर्ससुद्धा तळून झालेले आहेत बघा, हे सुद्धा मी बाहेर काढून घेते तेलातून। तर अशा पद्धतीने सर्व केळीचे वेफर्स तयार झालेले आहेत। तर मंडळी, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।